नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून। काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी इच्छुकांची नावे मागवलेली आहेत। 48 जागांसाठी 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे। महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं सूत्र अद्याप अस्पष्ट आहे, पण काँग्रेसने स्वबळाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे अशी चर्चा सध्या रंगलेली पाहायला मिळते। काँग्रेसची स्वबळाची तयारी आहे की दबाव तंत्र अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे, कारण काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी इच्छुकांची नावे मागवली आहेत। 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावे पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्यात। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांकडून ही नावे मागवली आहेत। काल दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते। तर दिल्लीतल्या बैठकीनंतर 48 मतदारसंघातून इच्छुकांची नावे मागवण्याच्या सूचना करण्यात आल्यात। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र अद्याप अस्पष्ट आहे आणि त्यातच काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। नागपूर शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आहेत। भाऊ, काय सांगणार? काल प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची यादी 10 तारखेपर्यंत मागितली आहे आणि मला वाटते की आमच्याजवळ काही नावं आहेत ज्यांनी लढण्याची इच्छा दर्शवली आणि पुन्हा आम्ही 4-5 दिवसांमध्ये नागपूर शहरातील जे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते यांना विचारणा करणार आहोत की आपण लढण्यास कोण इच्छुक आहे आणि त्यानंतर 8 किंवा 9 तारखेला आमची यादी आम्ही प्रदेश काँग्रेसला पाठवणार आहोत। कुठल्या क्रायटेरियानुसार निवड करताय तुम्ही इच्छुक उमेदवारांची? काय क्रायटेरिया आहे, काय सांगा? त्यांची कॅपॅसिटी आहे लढण्याची, काय त्यांच्यात इलेक्टिव्ह मेरिट्स आहेत, काय त्यांचं कार्य काय आहे हे पाहून आम्ही नाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवणार आहोत। त्याच्यातनं प्रदेश काँग्रेस कमिटी हायकमांड AICCचे लोक म्हणून सिलेक्शन करतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, वंचित, राजू शेट्टी सगळे मिळून निवडणूक लढणार असं ठरत आहे। दुसरीकडे 48 मतदारसंघाचं हे करणं हे दबावतंत्र आहे की स्वबळाची तरे? हे सगळे पर्याय खुले आहे। ज्या पद्धतीनं नागपूर लोकसभेची व्यूहरचना आणि काँग्रेसची स्थिती आहे, इतर पक्षाची इथे स्थिती नाही, म्हणून आम्ही बिनधास्त आहोत की आमची जागा दुसऱ्याला जाऊ शकत नाही। बाकी इतर जागेविषयी मला काही तेवढं माहिती नाही, परंतु या जागेविषयी मी ठामपणे सांगू शकेल की नागपूर लोकसभेची जागा ही काँग्रेसलाच मिळेल। महायुती झाली, महाआघाडी झाली, काही झाली। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।